अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे रस्त्यावर युवक आणि युवतीमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या घटनेत युवतीला लज्जा उत्पन्न होईल असे इशारे केल्याचा आरोप समोर आला असून त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान पीडित महिलेनं धाडस दाखवत संबंधित तरुणांना जाब विचारलाय, तर तू अश्लील हातवारे का केले आणि शिवी का दिली असा सवाल करत पीडित मुलीनेही धाडस दाखवलं। या घटनेनंतर युवक आणि युवतीमध्ये बराच वेळ वादंग सुरू राहिला। अखेर पीडित तरुणीनं लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। नेमकं तुम्ही कुठं चाललेले होते आणि ते जे तरुण किंवा पोरं आहेत यांनी काय हे केलं? आम्ही निमगाव जाळी येथे चाललो होतो आणि त्यानंतर 3 अज्ञात मुले आमच्या गाडीच्या पाठीमागे आले आणि अश्लील घाणेरडे असे इशारे करत होते। तर ते इशारे आम्हाला लज्जा उत्पन्न झाली ते बघून। तर मी त्याला जाब विचारण्यासाठी गाडी साईडला लावली आणि खाली उतरले की बाबा तू का असं इशारे करतोय। तर त्याने लगेच शिवीगाळ सुरू केली मला। शिवीगाळ सुरू केल्याच्या नंतर शिवीगाळ झाल्याच्या नंतर त्याचे घरचे आले त्याला घेण्यासाठी आणि त्यानंतर त्याचे घरचे म्हणे की ह्या पुरी इथल्याच आहे, आम्ही यांना ओळखतो, तर असं काही तू बोलू नको त्यांना। तर त्याने जातीवरून आम्हाला शिवीगाळ केली नंतर त्याचे घरचे आल्याच्या नंतर आणि जातीवरून बोलला तो आम्हाला। मारहाणीचा काही प्रयत्न केला का? हो हात टाकला, काय झालं अंगावरती? म्हणजे असं धक्काबुक्की केली आणि गच्ची वगैरे पकडली आमची आणि माझ्या आईला पण त्यांनी शिव्या दिल्या। माझे घरचे पण होते तिथं। हे पोरं नेमकं कुठं उभे होते आणि काही सातत्याने पोरींची छेडछाड करतात का काय? हो, आम्ही ज्यावेळेस मी जात होते ना त्यावेळेस ते मुले इंजिनिअरिंग कॉलेज समोर उभे होते आणि तिथं कॉलेज सुटलेलं होतं। तर तिथून माझा पाठलाग केला त्यांनी। तर तिथून मी TVSचं जे शोरूम आहे ना पुढे जाताना तिथे आम्ही गाडी थांबवली यांना जाब विचारण्यासाठी की बाबा हा काय प्रकार आहे, तुम्ही असं का वागताय। त्यानंतर त्यांनी शिवीगाळ चालू केली मी विचारल्याच्या नंतर की तुला काय प्रॉब्लेम आहे, मी तुला विचारतोय असं तसं, तुला काय करायचंय। तर घाणेरड्या शिव्यागाळा सुरू केल्या। त्यानंतर त्याच्या घरचे आल्याच्या नंतर त्यांनी जातीवरून पण शिव्या दिल्या। त्याचे घरचे ओळखत होते आम्हाला। तक्रारीनुसार संबंधित तरुणावर छेडछाड आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी येथे राहणारी एक महिला यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 161/26 दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये BNS कलम 78, 79, 351(2), 352 वगैरे कलमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये 3 अनोळखी इसम यांनी सदर मुलगी यांना असलेली इशारे करून शिवीगाळ दमदाटी केली होती। त्या अनुषंगानं वरप्रमाणे आपण गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे एका मोटरसायकलवर होते। त्या मोटरसायकलवरून आपण आरोपी निष्पन्न करण्यात आलेले। सदर आरोपी त्यापैकी एक आरोपी अबुजर अल्ताफ शेख हसनापूर यास अटक करण्यात आलेली आहे। अटक करून मान्य न्यायालयात हजर करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे कलमवाढ करून सदरचा गुन्ह्याचा तपास माननीय SDPO शिर्डी उपविभाग हे करत आहेत। तसेच सदर गुन्ह्यात इतर 2 अल्पवयीन मुलंसुद्धा यांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। त्यावरून त्यांना पुढील कारवाई करत आहोत। दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला धीर देत गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केली। तसंच काही गुंड प्रवृत्तीचे तरुण शाळा आणि महाविद्यालयीन मुलींना त्रास देतात, छेडछाड करतात, अशा घटनांवर पोलिसांनी कठोर लक्ष ठेवावं अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सध्या लोणी पोलीस करत आहेत। जय श्रीराम। काल लोणीमध्ये अतिशय निंदनीय प्रकार घडला। आपल्या हिंदुत्ववादी काही मुली केटरिंगसाठी कामाला जात असताना काही जिहादी प्रवृत्तीचे 3 मुसलमान हे त्यांना अश्लील इशारे करीत होते। त्याच्यानंतर आपल्या हिंदू मुलींनी त्यांना जाब विचारला का तुम्ही आमचा मागं पाठलाग करताय, तुम्ही आम्हाला अश्लील इशारे करताय, हे का बरं करताय। तर त्या मुलींना हे अविरवीच्या भाषेत शिवीगाळ केली व त्या मुलींची त्या ठिकाणी छेडछाड केली। आम्हाला हिंदुत्ववादी संघटनेला कळलं की काही मुलं आपल्या हिंदू मुलींना त्रास देत आहे। तर आम्ही सर्व पोलीस स्टेशनला आलो। त्याच्यानंतर त्या मुलांवर छेडछाडीचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। तसंच 3 महिन्यापूर्वी पण असंच काही
टवाळखोर जिहादी मुले लोणीच्या PMTच्या गेटसमोर आपल्या मुलींना अश्लील करीत होते, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होत आहे. असं वारंवार लोणीमध्ये घडत आहे. तर काही मुली पुढे येण्यास घाबरत आहेत. का बरं? कारण आपल्या मुलींचे कॉलेज चालू असतात, त्यांना मुलींना वाटतं की आपले कॉलेज बंद होतील, त्यासाठी काही मुली घाबरतात. पण प्रशासनाला विनंती आहे की आपण याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्याकडून विनंती आहे.